सकाळचे किती वाजले? 8 वाजले. आणि स्नेहा कुठे? स्नेहाने आता डन सुटलेली आहे. बाळा तर हिने आता आईला ढोकळा करायला लावला होता आणि मला नूडल्स करायला लावली होती. करेक्ट? आई आपल्याला काय खायचं आज? स्नेहा पण काय बनवते स्नेहा? तुझ्या मनावर बनव. आवीला माझ्या आवडेल असं बनव बरं का. मला पण आवडेल असं आईला. हं? बरं आई. तर आता मी काय करते, पहिलं उठते, हात धुते, तोंड धुते आणि मग जाऊन पोहे बनवते. चला भेटू आता. बाय. दहा वाजले. 5 मिनिटं. अगं 5 मिनिटात कसं नाश्ता होईल? बनवून दाखव बरं मला कसं करते 5 मिनिटात नाश्ता तू. हे काय लय कर लवकर. पोहे. ती मक्का भिजू घालला. हे झालेले आहेत क्रिस्पी पोहे. टन टन. आता ओले पोह्यांना पण लगेच तडका बसेल, कारण की गॅस नाही मोकळा. भाजी बघून तुला पाणी सुटलं रे. हा, मस्तच. एकच नंबर, एक नंबर चिकन चाल शेकी शेकी. काय सुगंध आहे भाजीचा आणि काय नजारा आहे पोह्यांचा. तेल लागलं कडायला, मोहरी लागली ओढायला. मोहरीला लागली जिऱ्याची ओढ. आता लागतील पोहे गोड. कांद्याला हवी शेंगदाण्याची साथ, आता होतील पोहेच थाट. विषय असा झालेला आहे की कढई झाली बारीक आणि पोहे झाले मोठे आणि माझे झाले तोटे. आता हलवत आहेत पोहे आई. आई पोहे झाले पटकन, खाऊ चला झटकन. आई सांगा बरं पोहे कसे झाले? खूप छान झाले पोहे. सो गाईज, वी आर डन विथ आवर पोहा आणि तो खूपच मस्त झाला होता. घरी सगळ्यांना खूप आवडलं पोहे. आईंना आवडलं, स्वामींना आवडलं आणि भारी वाटलं की असं काही नवीन नवीन करतोय आयुष्यात. नवीन काही एक सुरुवात केली आहे ज्याच्यामध्ये आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्याच्यात सगळ्यात मेन मोठी गोष्ट अशी आहे की जे व्हिडिओज बघतायत ते पण आम्हाला खूप जास्त सपोर्ट करतायत. त्यासाठी खूप 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 थँक्यू. कारण की तुम्ही जर नाही आहेत तर आम्ही काहीच नाही करू शकत आणि आम्ही जे करतोय हे फक्त तुमच्यामुळं करतोय. तर थँक्यू. तुम्ही लाईक करताय आणि व्ह्यू करताय, खूप जास्त बघताय व्हिडिओ. माझ्या पहिल्या व्हिडिओला खूप जास्त भारी प्रतिसाद येतोय आणि लवकरच मी 2nd, 3rd, 4th, 5th, 7th, 10th, 100 आणि खूप सारे व्हिडिओज अपलोड करेन आणि मज्जा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर बने रहिए विहा के साथ. चलो बाय बाय. सो हॅलो गाईज, आता मी रेडी झाली ऑफिसला जायसाठी आणि परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. संध्याकाळी मी मस्तपैकी काहीतरी स्पेशल करणार आहे यांच्यासाठी. तर तो व्हिडिओ मी तुम्हाला लवकरात लवकर पाठवते आणि तुम्ही मजा करा तोपर्यंत. आणि आता सध्या तरी क्लायमेट चेंज होत आहे तर स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे, भेटू आपण लगेच. आता मी चालली ऑफिसला आणि
आणि ऑफिसवरून आल्यावरती लवकरात लवकर काहीतरी नवीन अजून खराफाती दिमागमधले आयडियाज तुमच्यासोबत शेअर करेल. बाय. आता मला सोडायला येत आहेत स्वामी. चलो हम चले. जसं ते गाणं होतं ना, स्कूल चले हम, तसं एक गाणं झालं पाहिजे, ऑफिस चले हम. अशा तऱ्हेने आम्ही ट्रॅफिकला चिरून चाललो आहे पुढे. माझ्या मागे बघू शकता तुम्ही किती सारं ट्रॅफिक आहे. आणि मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे गाडी खूप भारी चालवतात. ट्रॅफिकला इकडून तिकडून तोडून गाडी चालवलेली मस्तपैकी. आणि मला मजा येते यांच्या मागे बसून चालवायला. आणि मी पण शिकते आहे गाडी, जसं की मी ह्यांना रोज आजकाल कोणीही चर्चा करताय ना, तर मला एक गाणं सुचत आहे, डोंट नो वाय. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर, ओहो तुझको मालूम है और मुझको खबर हो गई ये है. तर माझं ऑफिस आलेलं आहे आणि आता मला सोडून हे चालले आहेत यांच्या ऑफिसला. तर आपण भेटू इव्हनिंगला. बाय. अहो, मला ना एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे आज बघता बघता मी तो रिडल पाहिला आणि त्याचं उत्तर मला देता आलं नाही. ठीक आहे. तर एक मुलगी आहे, तिचं वर्ष 6 आहे आणि तिचा जो भाऊ आहे तो तिच्या अर्ध्या वयाचा आहे. आणि ती मुलगी 30 वर्षाची झाल्यानंतर ना तिच्या भावाचं वय किती असेल? गाईस कामाला लागतो मी. काय उत्तर द्या, उत्तर. त्यांना विचार ना, त्यांना जे बघता त्यांना कमेंट करू दे. बर, है ना, ठीक आहे. असं तर नक्की कमेंट करा, तेव्हा ही खुश होईल. नाहीतर ही माझं सतत डोकं खाईल आता, जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार नाहीये. तर कोणीतरी कमेंट करा आणि सांगायला याचं उत्तर काय. बाय. तो स्वागत आहे. मी माईक इथे लावलाय कारण की तिने मला सांगितलं तुम्ही माईक इथे लावा, जेणेकरून तुमचा आवाज वगैरे कट होणार नाही. ठीक आहे. आणि येस, तिचा कॅमेरामॅन आहे मी आज चिकन बनवण्यासाठी. बाय. तर मी असा विचार करत होतो की आज तिला व्लॉगमध्ये परेशान करावं. काय वाटतं, परेशान करू तुला? कैसा बाता कर रहा आप? ऐसा कर बाता करता विसरलो मी. जर समजा ती लाईट माझ्या डोळ्यावरती पडतीये, तर इथे बघ हे येते माझ्या डोळ्यावरती असं रिंग रिंग आला पाहिजे. आणि मी तिच्या ब्लॉगमध्ये यामुळे आलोय कारण की उद्या आहे तिचा बर्थडे. तर त्यामुळे उद्या तिच्या बर्थडेच्या दिवशी तिने हे चॅनल चालू केलं आहे ब्लॉगचं, त्याच्यामध्ये कंटिन्यू पूर्ण दिवस उद्या मीच करणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला उद्याचा ब्लॉग बघायचा आहे तो खूप म्हणजे खूप स्पेशल असणार आहे. अरे बापरे, खडे फिरवते ती डायरेक्ट. एवढं बेकार ट्रान्झिशन. हां, अरे तर उद्याचा ब्लॉग फक्त आणि फक्त मी शूट करणार आहे. त्याच्यामध्ये ते असणार आहे, पण थोड्या वेळासाठी असणार आहे. तर उद्या कधीतरी मजा येणार आहे. तर भेटू. अब मेरे को शब्द सूझ रहे नहीं, लेकिन मैं ट्राई करती कि कैसा बोलती, क्या बोलेंगी मैं. हाँ, पता नाही. बरं, तुझ्या ह्याच्यामध्ये ना बोलता बोलता तमिळचा ऍक्सेंट येतोय. हा ना, तू तमिळ म्हणते हैदराबादी म्हणते, मला थोडं कन्फ्युज होतंय आता. ते काय माहितीये का, थोडीशी मी एक तर साऊथ इंडियन आहे आणि त्यामुळं साऊथ इंडियन आहे म्हणजे असं बोलू शकता. माझे पूर्वज कर्नाटकचे होते. हो, आणि माझे कुठले होते मग? आता ते मला काय माहिती. बर. आणि त्यामुळे येत असेल थोडीफार. तो ऐसा कैसा पकड़ेला ये अच्छे से, और अभी मैं इसको हिलाती अच्छे तरह से, जो कि फिर ये फ्राई हो जाएगा मस्त पैकी. हम मस्त पैकी ये शब्द मराठी था. अरे भूल गई फिर से मैं, फिर से भूल गई मैं कि थोड़ा हैदराबादी डालना मेरे को. दाखवायच तुला काहीतरी चिकन मध्ये काय लेग पीस दाखवायचंय? हो, मग मी स्पेशल तुमच्यासाठी लेग पीस काढायला लावलं त्या माणसाला. काय बोलतेस खरंच? हो,
आता तुम्ही म्हणत असाल की तू हैदराबादी बोलत होती परत का मराठीमध्ये शिफ्ट झाली, तर माझी हैदराबादी संपली. क्या हुआ? असं मस्त झणझणीत मराठी मिसळ, सॉरी साडे गंडली मी. असं मस्त झणझणीत मराठी चिकन झालंय. हो हो, चिकन तर बाप दिसतंय यार, त्याच्यामध्ये काही वादच नाही. चिकन तर बाप दिसतंय, भारी दिसतंय एकदम. काय म्हणतेस नाही, काय करते? तर काय नाही, तर भाजीला तो फोडणी टाकल्या त्याला शिजवते चांगलं मस्त. हो, म्हणजे फ्राय का काय एक्झॅक्टली? हे फ्रायच आहे, पण ते चिकनचे पीस शिजायसाठी मी थोडंसं पाणी टाकले. असं आहे का? ओके. काय चिकन आधी म्हणजे बनवायची नाही कधी, का बरं? कारण की मला ते मी आवडीने खायची शिजलेली भाजी, पण मी कच्चं चिकनला हातच लावायची नाही. मला तसं भीती वाटायची मी काय हातात घेते म्हणून. मग आता इकडे का बनवतेस? इथे मी माझ्या नवऱ्यासाठी सगळ्या गोष्टी बनवते. हो हो, एवढं प्रेम करते का नवऱ्यावरती? हो हो, फक्त काय कर, तू नवऱ्यावरती प्रेम कर, बट त्याच्या आयुष्यात तुझे जे घाणेरडे रिडल्स आहेत ना ते आणू नको. की रिया जर बंद कमरे में काही काय परत मग? पण तुम्ही उत्तर दिलंच नाही. काय उत्तर काय मी म्हणजे? प्रश्न विचारला होता की जर रिया नावाची मुलगी, आणि हे मी युट्यूबवरनं पाहिलं हा. होतं, खूप सिंपल होतं. हा. जर एक रिया नावाची मुलगी एका कमऱ्यामध्ये बंद केली आहे, हा, तर आपण तिला काय म्हणायचं? काय म्हणायचं? बंद रिया. काय म्हटलंस बाळा? मला ना तुमच्याकडनं एक गाणं ऐकायचं, कोणतं? तुमच्या मनावर. माझ्याकडनं? हो. तुला माहिती आहे, मी जर गाणं म्हणलं हा असं नाही, हे खूप नाही. छान गाणं म्हणतात, मी सांगते असं तुम्हाला. तुला वाटतंय, बट हा एक खोटी गोष्ट आहे. मला नाही, गाणं बिणं काय म्हणता येत नाही. मला जर काही म्हणता येत तर ते फक्त छानपैकी मी घाण शिवाय ना. आता एक चिकन शिजूपर्यंत मला वाटत नाही आपण शांत बसावं, आपण काहीतरी बोलावं, गप्पा मारावं. गप्पा? आणि तू तर हैदराबादी लँग्वेज मध्ये सोडून दिली. कारण की माझी लँग्वेज संपली हैदराबादची. असं आहे का? हा. तुला काहीतरी बोलायचं होतं. जोपर्यंत चिकन शिजतं तोपर्यंत हिने मला बोलवलं आहे, म्हणजे मी तिकडे कामं करावं तर कामं पण करू देत नाही मला. ही मला म्हणते माझ्यासोबत येऊन ब्लॉगमध्ये गप्पा मारा. हिला मी ऑलरेडी सांगितलं की उद्या मी स्पेशली फुल डे तुझ्यासाठी ब्लॉग करणार आहे. बट बायको ती बायको असते, तिचं ऐकायचं असतं, तिचे प्रत्येक आदेश फॉलो करायचे असतात, आणि हा एक आदेशच आहे. बोला आता. आणि मला त्रास होतो बाई वाकून, कारण हिच्यासोबत मॅच करतोय मी हाईट माझी. लिटरली मी असं काय म्हणतो पण त्याला बोलत जाऊ दे, सोड. तर ना विषय काय झाला होता माहितीये का? एक गोष्ट मला आता क्लिअर करायची आहे. हा, तर जेव्हा माझी प्रोफाईल ह्यांच्याकडे गेली होती, ठीक आहे, तर हे नाही मी आता एवढं लवकर काय डिस्कशन करायचं नाही त्या गोष्टींचं. नाही नाही ऐका पुढचं बोलते. पहिले त्यांना तरी सांग की आपलं अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज नाहीये. हो, आमचं अरेंज मॅरेज आहे, हा, ठीक आहे. तुम्हाला असं बघून वाटत असेल की आमचं. आता उद्याचा दिवस खूप स्पेशल आहे, कारण की मी ऑलरेडी सांगितलं त्याचा बर्थडे, आणि हिला काहीच माहिती नाही मी हिच्यासाठी उद्या काय काय प्लॅन केल्यात गोष्टी. भलेही तुम्हाला तो व्हिडिओ बघून किंवा ब्लॉग बघून असं वाटणार नाही काहीतरी मी जगाच्या बाहेर जाऊन केलं आहे, बट हां म्हणजे मला तिला काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे वेगळं. ठीक आहे. आणि डेफिनेटली सकाळपासनं उद्या म्हणजे मला वाटतं पहाटेपासनं, जसं मला वाटतं हिच्या पहिले मीच उठेल आणि मीच ब्लॉगची सुरुवात करणार आहे. कारण की डेफिनेटली बाई हिने जर चॅनल चालू केलं आहे तर तिला मला सपोर्ट करायचं एकदम फुल वेमध्ये. आणि आणि मी परत सांगू इच्छित आहे की उद्या काहीतरी मस्त झालं असणार आहे, कारण की आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम भेटलो होतो आफ्टर आमचं जुळल्यानंतर, तेव्हा पण त्यांनी मला खूप भारी सरप्राईज दिला होता. आणि मी फर्स्ट टाइम ते एक्सपिरियन्स केलं होतं की बाबा असं कोणीही स्पेशल करू शकतं कोणाला, आणि मला खूप भारी वाटलं होतं त्यावेळेस. आणि उद्याची एक्साइटमेंट तर आहेच मला. हो 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 हो, बाप दिसतंय त्या. खरंच बाप. आता मस्त मी खाऊन सांगतो कसं झालंय, आणि सांगू ना. सांगा ना. अहो स्वामी, जरा सांगता का भोजन कसं झालंय? भोजन ठीक आहे, एक पीस उचललाय मी, आणि पीस उचलून ट्राय करतो कसं झालंय. छोडं त्याला तोडतो पहिले. खूप गरम आहे बाई हे चिकन आहे. गरम तर आहे. पहिले मी ना खाऊ घालेल ना. तर मेन गोष्ट अशी, माझ्या बनवलेल्या भाज्या मला चव लागत नाहीत. आणि यांच्याकडनं रिव्ह्यू घेऊ. छोटं. तर अशा पद्धतीने मी झालेली आहे रेडी, आणि आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहे. ती जागा मी तुम्हाला आता तर नाही सांगू शकत, पण हळूहळू तुम्हाला कळेल की मी कुठे जाऊन.
अशा प्रकारे बायकोच्या हातामध्ये पूर्णपणे बद्ध देऊन मी एका पुरुषाचं कर्तव्य पार केलं आहे. आणि आजचा ब्लॉग आम्ही समाप्त करू, कारण की उद्या काहीतरी स्पेशल आहे आणि आज खूप थकलो आम्ही, कारण की नंतर रिडिंग पण करायची, रिडिंग करून झोपायचं आहे.